5 वर्ष काम केलं तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावरती निवडणूक येते। हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कुणीही कुणावरती विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय। यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय। आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे। तर जातीवादामध्ये ते इतका मोठा भोगी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला। मी आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही। मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार।